वर्षापासून पाचोरा नगर परिषदेवरती आपली सत्ता नाही, आपली म्हणजे कोणत्याच पक्षाची नाही, एक हाती सत्ता आपण या ठिकाणी आमदार साहेबांनी दिलेली आहे. गेल्या 14 वर्षापासून या ठिकाणचे आरोग्याचे प्रश्न असतील, साधा पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, वेगळ्या वार्डामध्ये असलेल्या वेगळ्या प्रश्नाच असतील, ते सगळे प्रश्न आजपर्यंत प्रलंबित आहेत. मी असेल, संजय असेल, वासुअण्णा महाजन असतील, आम्ही सगळे लोक होते, हे सगळे सत्तेच्या बाहेर होतो आणि सत्तेच्या बाहेर असल्या कारणाने बरीच आमची कामे या ठिकाणी विरोधकांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न झाला. हो, आपल्याला सांगायला आम्हाला काही अडचण नाही. हो, पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय जो प्रलंबित होता आमच्या कृष्णापूरच्या भागामधला एकूण 3 प्रभाग टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मंगेशदादांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जोरदार घोषणाबाजी झाली मंगेशदादांच्या सभेची आणि भाषणाची. आपण वाट बघत आहात. या ठिकाणचे तरुणाई आणि युवक आला रे आला, शेर आला, चाळीसगावचा शेर आला, आला रे आला. सिंगम स्टाईलने या ठिकाणी दादांचं स्वागत करूया. दादांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहे. आदरणीय दादांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. मी आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सत्काराच्यासाठी म्हटले, मंगेश चव्हाण हा फक्त माझ्यामुळे निवडून आला आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते वर्षानुवर्ष तिथं काम करता आहेत. मग ते काय तिथं भजाताळाचे काम करता आहेत का? किशोर आप्पा जर चाळीसगावचा आमदार निवडू शकतो तर मंगेश दादाही भडगावमध्ये, पाचोरामध्ये काहीतरी थोडंफार तर करू शकतो. मी तुम्हाला सांगतो, त्या महाराणा प्रताप चौकात त्यांनी सभा घेतली आणि त्याच महाराणा प्रताप चौकामध्ये त्या शहरासाठी जिथं आले, त्या शहराच्या उद्याच्या भविष्यासाठी, त्या गावासाठी एकही शब्द न बोलता मी कसा चुकीचा आहे हा दाखवण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. त्यातली खालची लोकही त्यांनी काही चित्र पाहिलं. वर्षभरापूर्वी त्याच महाराणा प्रताप चौकात येऊन त्यांनी माझं एवढं कौतुक केलं, भाऊ तीच जागा, तोच चौक, तेच महाराणा जर वरती असतील, ते सुद्धा ऐकत असतील की हा कसला असा महाराणांचा वारसदार आहे की हा दुतोंडी बोलतो आहे. जर त्यांच्या हातात तलवार दिली असती तर पहिला शिरच्छेद त्यांनी या आमदारांचा केला असता. आणि त्याच ठिकाणी तुम्ही येऊन सांगितलं की हा आमदार कसा काम करतो आहे. वर्ष न होता त्याच चौकामध्ये तुम्ही येऊन बोलतात ही दुतोंडी भूमिका. ती भूमिका फक्त एकदा मंगेश चव्हाणच्या विरोधात नव्हती, ती भूमिका होती चाळीसगावकरांच्या जनमानसातल्या विकासात काम करणाऱ्या एका तरुण नेतृत्वाची. ती भूमिका त्यांनी जी विरोधात मांडली, ती भूमिका होती एका हिंदुत्वाच्या विचाराने काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या विरोधातली. त्यांनी जी भूमिका मांडली, जे शिवसैनिक आहे, हळाचे कार्यकर्ते आहेत, ते वर्षानुवर्ष काम करत आहेत, त्या शिवसैनिकांच्या स्वप्नांवरती त्यांनी जो नागर फिरवला, ती भूमिका त्यांनी तिथं मांडली. मला अनेक लोकांनी विचारलं, मी म्हटलं माझं त्यांचं कधीही काही झालं नाही. मी त्यांच्या मागच्या विधानसभेला जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा कोणी आमदार उभा राहिला त्याला स्वतःची पडलेली असते, तरीही किशोरप्पांना मदतीची भूमिका घेतली. अमोल दादा, मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी माझे असंख्य कार्यकर्ते आहे. चालू इलेक्शन मध्ये आप्पा पाचोराला तुम्हाला यावं लागलं, तुम्हाला काय यावं लागलं चाळीसगावला, याचा सवालाचं उत्तर तुम्ही आजही देऊ शकत नाही. आणि मी कधी त्या गोष्टीचं भांडवल करणार नाही, ते आमच्या रक्तातही नाही. छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून काम करतो. जातीपातीचं द्वेषाचं राजकारण त्या गावात कधी केलं नाही. 354 बूथ आहेत. माझे विरोधक जरी असतील त्यांच्या गावात देखील मी 2-4 मतांनीच कमी असतो.
344 बुथांमध्ये मला एकतर्फी मतदान झालं. ते काही असं रात्रीतनं झालं नाही. रात्रीचा दिवस करतो, हळाची काळ करतो, लोकांच्या सुखदुःखात जातो. त्यावेळेस जनता त्याच्या मागे जनाधार उभी करते. गिरीश भाऊ सारखा नेता पाठीमागे उभा राहतो. अशा लोकांना लोक डोक्यावर धरतात. तुम्ही येऊन तिथं मला शिव्या दिल्या असतील, शाप दिले असतील, काय काय बोलल्या असतील, म्हटले की याला आम्ही संपू. आप्पा तुम्हाला मनापासून आज शुभेच्छा देऊन जातोय. या मंगेश चव्हाणला तुम्ही जी संपवायची जी सुपारी घेतली आहे, महाराणांचे खरंच वारसदार असताल तर छत्रपतींचा मावळा म्हणून आज मी हे आव्हान तुमचं स्वीकारतोय. आणि भाऊ फक्त युतीमध्ये आहोत. काही गोष्टींचं तारतम्य पाळायचं असतं, काही गोष्टींच्या मर्यादा पाळायच्या असतात, म्हणून आम्ही काही बोलत नाही. पण जर का तुम्ही मला एकदा सांगितलं माझं गाव हिंगोणच आहे, फक्त 1 किलोमीटर ओलांडलं की पाचोरा चालू होतं. एकच पाय इकडे टाकला तरी पाचोरा चालू होतं, भडगाव चालू होतं. तुम्ही मला फक्त एकदा भारतीय जनता पार्टीकडून परवानगी द्या. या माणसाला अशी अद्दल घडवेल की याला लक्षात राहील. आणि अद्दल कशी घडवतो आम्ही तुम्हाला सांगतो. अद्दल काय अशी घडवायची नसते. नामोहरण करताना काहीतरी आरोप प्रत्यारोप करणार नाही. भाऊ तुम्ही सांगा, जबाबदारी द्या. या भडगाव पाचोराचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष आहे. या प्रश्नांवर कधी ते बोलत नाही. ते म्हणता हे आत्ताचं पोरग, याला 6 वर्ष झाली, 3 वर्ष त्यामध्ये मी सत्तेत होतो. आपण 10 वर्ष आमदार, नंतर 10 दिवस देखील आपण विरोधात नव्हतात. या पाचोरेकरांना काय दिलं हा प्रश्न विचारण्यासाठी मी इथं आलो आहे. 40गावचं आरटीओ कार्यालय झालं तेव्हा तुम्हाला कळालं. अरे तुमचाच मुख्यमंत्री असताना देखील तुम्हाला स्वतःला करता आलं नाही, म्हणून तुम्ही खडबडून जागे झाले. ना विलाजाने का असे ना तो मार्ग प्रक्रियेतला मी स्वतः आरटीओ कार्यालयासाठी भाऊ यांच्यासाठी 4 तास बसलो, 4 वेळेस त्यांच्याशी बोललो. आयुक्तांकडनं प्रस्ताव मी पाठवला, ते किशोरप्पांनी मान्य केलं. मी मोठं पण केलं. अरे माझ्या मित्राचं कधी खाली मान जायला नको म्हणून सांगितलं की यात माझं काही श्रेय नाहीये, हे आप्पानेच केलं. अशी मोठ्या मनाची भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आम्ही माणसं आहोत. आम्ही कोणाचं नामोहरण असं कधी करत नाही. ठरवलं असतं तर आम्ही तुम्हाला भडगावला त्याच दिवशी जोडलं असतं. अरे तुम्ही इथले काय आज प्रशासकीय व्यवस्था आहेत, तुम्ही म्हणता की हा आत्ताचा पोरगा आहे. 40 इथल्या पाचोरेकरांना मी इथं सांगायला आलो आहे. जामनेरचं तर खूपच अवघड आहे, त्यात मी काही बोलत नाही. तिथलं इन्चार्ज केलं. मला हेच कळालं नाही की वरतून त्यांना भारतीय जनता पार्टीच्या मदतीसाठी पाठवलं का काय. साधना ताईंना आमच्या त्यांनी डायरेक्ट बिनविरोधच करून टाकवलं. मग मला आता गिरीश भाऊंना मी 2-3दा विचारलं, आप्पा ते परत का बरं 40गावला येत आहेत, सामाजिक बैठका घेत आहेत, अनेक ठिकाणी ते मोठमोठ्या सभा घेत आहेत. गिरीश भाऊ एका शब्दात मला गिरीश भाऊंनी सांगितलं, अंदर की बात है तेरे फायदे की बात है बोले. मीच त्यांना तिथं तुझ्या फायद्यासाठी पाठवलंय. आणि गिरीश भाऊंचं वाक्य मलाही कळेना, तुझ्यावरचं संकट कमी करण्याचं काम मी आप्पाला दिलं आहे, म्हणून आप्पा 40गावला येतो आहे. तिथं येऊन ते काय सांगतील तुम्ही त्यांची भाषणं ऐका. अरे कधीतरी विकासावर चर्चा करा, त्याच्यावर तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगतो, भडगाव आणि पाचोरा मधले 86,000 शेतकरी आहेत, 40गावचे 83,000 शेतकरी आहेत. नंतरच्या काळात काही कारणाने 2,000 शेतकऱ्यांच्या टेक्निकल अडचणी आल्या, म्हणजे 81,000 आणि भडगाव पाचोरा मिळून तुम्ही बघा 85,000, जवळजवळ 4-5 हजार फक्त शेतकऱ्यांचा या दोन्ही क्षेत्रातला फरक आहे. इथं पैसे किती मिळाले? 8,500 रुपये प्रति हेक्टरी. आणि आमच्याकडे पैसे किती मिळाले? 17,500. आप्पा अशी जबाबदारी घ्या की माझ्या शेतकऱ्यांना मी 17,500 रुपये मिळवून देतो, तू काय गप्पा मारतो असं सांगून तुम्ही मला आव्हान द्या. मला आनंद वाटेल की या पाचोऱ्यातल्या लोकांना तुम्ही 18,500 रुपये मिळवून दिले. मला काहींनी विचारलं की भडगावच्या पाचोऱ्यांच्या शेतकऱ्यांना एवढे पैसे का कमी मिळाले आणि तुमच्याकडे का जास्त पैसे मिळाले. मी म्हटलं माझा बाप शेतकरी आहे, तो शेतात राबलाय, त्याचा आयुष्याचा संघर्ष मी पाहिलाय. आपल्याला कदाचित तो संघर्ष माहिती नसेल, आपल्याला त्यात कमिशन भेटलं नसेल, म्हणून आप्पाने तिथं ते केलं नसेल. मी हे बोलणार नव्हतो, बऱ्याचदा आम्ही टाळतो. पण आप्पा तुम्ही ज्या खालच्या स्तरावर टीका टिप्पणी केला त्या पाचोरकरांना तुम्ही इथं उत्तर द्यायचं आहे.
तुमची पंचायत समितीची काय व्यवस्था आहे, का तुम्ही वर्षानुवर्ष सत्तेत राहून न्याय देऊ शकले नाही, का इथं प्रशासकीय तुम्ही कार्यालय उभे करू शकले नाही. या पाचोरेकरांना मी फार तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाहीये. मी इलेक्शन जाऊ द्या, तुम्ही एकदा गाडी घ्या आणि सगळा तुम्ही एकदा चाळीसगावचा प्रवास करा, तिथल्या कामांची क्वालिटी पहा आणि पुन्हा एकदा अप्पाला मला बोलवा, समोरासमोर त्याचा जज म्हणून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे पाचोरेकरांनी की काम करणारी माणसं कोण आहेत. अरे कामावर निवडून आलं पाहिजे, आरोप प्रत्यारोप करून काय तुम्ही करणार आहेत, या पाचोरेकरांना काय देणार आहेत, याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे होतं. भाऊ तुम्ही आपण आता जबाबदारी घ्यायची आहे. हे राजकारण होऊन जाईल, 3 तारखेला ही सगळी लोक भाषण ऐकतील आणि विसरून जातील. पण आज अतिशय जबाबदारीने या चौकामध्ये मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने आम्ही सांगतोय. आम्ही मागची बैठक घेतली, गिरीश भाऊ त्या बैठकीचे त्या विभागाचे मंत्रीच आहेत, ती काळजी करण्याचं कारण नाही. गेल्या 30-35 वर्षापासून या भडगाव पाचोरा तालुक्यातला एक प्रश्न होता 7 बलून बंधाऱ्यांचा. त्यातलं पहिलं टेंडर या एप्रिलच्या बजेटला प्रोव्हिजन करून काढायचं ठरवलंय. या भडगाव पाचोऱ्याच्या सगळ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा आज इथं जबाबदारी गिरीश भाऊंच्या माध्यमातून आम्ही घ्यायची ठरवली आहे. गिरीश भाऊंनी सांगितलंय, भाऊ तुम्ही मला इथलं राजकीय जबाबदारी देण्यापेक्षा इथल्या कामांची जबाबदारी द्या. ते जसं चाळीसगावला येऊन म्हटले, काय मी आता पाचोऱ्याची नाही तर चाळीसगावची इथली विकासाची जबाबदारी घेतो. आणि भाऊ ते 15 दिवसापूर्वी म्हटले, मला या वर्षभरात 1 रुपया देखील मिळाला नाही. आता मला सांगा, जो माणूस म्हणतो मला 1 रुपया मिळाला नाही, त्या चाळीसगावकरांची जबाबदारी आप्पा तुम्ही कुठल्या तोंडाने घेतली? अरे जनाची नाही थोडी मनाची वाटली पाहिजे होती. पण यांचं असं झालंय, मला नाही घाबरून मी कशाला घाबरू, असा प्रकार आहे. त्यांचे भाषणाचे मी अनेक मुद्दे ऐकले. अरे मी तर म्हटलं हापाचं लई पोलिसाचं ट्रेनिंग झालं असेल, पण या माणसाने खोटं बोलायचं ट्रेनिंग कुठं घेतलंय? अमोल भाऊ तुम्ही काही काळ सोबत होते, जरा आम्हाला सांगा जरा कुठून ट्रेनिंग घेतलंय? त्या ट्रेनिंग सेंटर मधनं एवढे गोळे एवढे खोटं बोलायचं? अरे समोर या, चर्चा करा. तुम्ही काय चाळीसगावला येता? मी आज पुन्हा तुम्हाला आव्हान देऊन चाललोय, या चौकामध्ये चाळीसगावचा एकटा मंगेश चव्हाण येईल, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं कृतीने देणार आहे. तुम्ही या पाचोरेकरांचं पहिले समाधान करायची जबाबदारी घ्याल का, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. या शहराला तुम्ही 10 वर्ष आणि अधिक 4 वर्ष 14 वर्षाचा वनवास, हा रामाचा तुम्ही पाहिला असेल वनवास, परंतु या पाचोरेकरांचा वनवास पाण्याचा तुम्ही संपवू शकला नाही. पूर्ण काळ तुम्ही सत्तेतली फळं चाकली. 14 वर्षापासून पाचोरा नगर परिषद तुमच्या एक हाती ताब्यात असताना देखील तुम्ही या पाचोरेकरांना पाणी पाजलं नाही. मी पाचोरेकरांना मायबाप जनतेला विनंती करतोय की यांना आता पाणी पाजायची वेळ आली आहे. ज्यांनी तुम्हाला पाणी दिलं नाही त्यांना आता तुम्ही त्यांचं पाणी उतरून त्यांना येणाऱ्या 2 तारखेला या सगळ्या लोकांना तुम्हाला घरी बसवावं लागेल. आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व उमेदवार आमच्या सुचेताताईंना इथं तुम्हाला निवडून द्यायचं, ही देखील आम्ही या माध्यमातून विनंती करतो. तुम्ही बघा, अनेक वर्षापासून आपण पाहताय इथं त्यांची सत्ता असताना देखील कामांवर ते बोलत नाही, कुठल्याही व्यवस्थेवर ते बोलत नाही. बाजूला जाऊन तर पोपटासारखं कोणीही बोलू शकतं. भाऊ मी तुम्हाला सांगतो, राजकारण आहे. आज आम्ही ह्या पक्षाचं काम करतोय, भारतीय जनता पार्टीची इथं भूमिका मांडतोय. तुम्ही तिथं कुठल्या माणसाची भूमिका मांडली? अरे लग्न करायचं कोणासोबत, मंगळसूत्र घालायचं कोणाचं, हा कसला राजकारणातला प्रकार आहे? कदाचित मित्र पक्षाचं, स्वतःच्या पक्षाची जर तुम्ही तर जबाबदारी घेतली असती तर आनंद असला असता. पण चला आता घेतली तरी तुम्हाला सांगतो, तुमचे जे शिवसेनेचे लोक आहे भाऊ, तुम्ही निकाल तुम्हाला मी आवर्जून सांगेल. या किशोर आप्पांनी ज्या चाळीसगावची जबाबदारी घेतली आहे, पाचोरेकर हो, 3 तारखेला निकाल तुम्हाला माझ्या सांगण्यापेक्षा आमचं चाळीसगावकर उत्स्फूर्त आहे. तिथली समजदार लोक आहेत, तिथल्या लोकांना सांगण्याची गरज नाही आहे. इथं आमचा 9 मध्ये सचिन भोसले हा देखील जो उभा आहे, हा चाळीसगावचाच आमचा एक पठ्ठ्या आम्ही इथं उभा केला आहे. आज तुम्ही अनेक लोक इथं जी आला आहात, मी आपल्याला निश्चित सांगेल की गत काळात ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अनेक योजना रखडल्या गेल्या, अनुदान घोटाळा झाला,
इथली इस्टिमेट मध्ये तर कोणी म्हटलं की फेरफार आहे, एकदा कागद बघू द्या. कोणावरही माझा एक स्वभाव आहे, तुम्ही आप्पा दादा सगळे तुम्हाला सांगतो मी, भाऊ तुम्ही एकदा कागद द्या. आणि माझ्या हातात कागद दिली की ती कागद अशी पळतात तुम्हाला फार सांगत नाही. मी तुम्हाला सांगतो कागदांवर आपण बोलू, एकदा पुरावे द्या. उद्या तुम्ही म्हणाल तर उद्या पुन्हा एकदा आपण तपासू. यांच्या कागदांच्या विषयावर आता एकदा लक्ष घालून त्याच्यावर बघावं लागणार आहे. परंतु भावांनो, हे 2 दिवस चालले जातील, निवडणुकी संपून जाईल, आरोप प्रत्यारोपांचे राजकारणाचे खेळ जाऊ द्या, परंतु येणाऱ्या पिढींचं आपल्याला भवितव्य बघायचं आहे. कोणी म्हणतं, मला म्हटले भाऊ, दिले भाऊ कधी कधी थांबून जातात. मी तुम्हाला सांगतो, बीता हुआ जो कल था, दिलीप भाऊंची परिस्थिती दिलीप भाऊंनी सांगितली की मी अनेक निवडणुका लढलो, माझा बाप आमदार होता, मी आमदार होतो, मी माझी संपत्ती वाढवू शकलो नाही, राजकीय अपरिहार्यता झाल्या असतील, पण आज भारतीय जनता पार्टी सारखा आणि गिरीश भाऊ सारखा नेता भाऊंसोबत असल्यामुळे या पाचोरेकरांनी तीही काळजी करण्याचं कारण नाही. अरे पैशांची भाषा तुम्ही बोलता म्हणे, मंगे तिथं सांगितलं की ते गिरीश भाऊला काही देणार, दिलीप भाऊला काही देणार होते, अजून काही आलंच नाही. तुम्ही प्रत्येक माणसाला विकत घ्यायची भाषा जी करता आहेत त्याचं उत्तर पाचोरेकरांनी तुम्हाला द्यायचं आहे. आज या सभेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आज आपण जी इथं बसला आहेत या सगळ्या लोकांना आम्ही विनंती करतोय, येते बसा बसा. भाऊ, लहान लहान मुलं देखील या सभेला आली आहेत, त्याच्यामुळे या पाचोरेकरांच्या या लहान मुलांना ते बैठ जाव. जातीपातीचं राजकारणाला कोणी थारा द्यायचा नाहीये. मी तुम्हाला विनंती करेल, मी तर याही पलीकडे सांगेल, आपाच्या म्हणजे आपण आम्ही सांगितलं की अरे बाबा, आमच्याकडे जी आम्ही माणसं उभी केली आहेत ती सर्व समावेशक, सर्व समाजाला घेऊन चालणारी उभी केली आहेत. त्यांच्याही काही लोकांनी सांगितलं, ते म्हटलं की मला 5,000 फोन आले. आता कुण्या माणसाला 5,000 फोन येऊ शकतात का? 5,000 फोन उचलायला किती वेळ लागेल? म्हणजे तुम्ही काय दिवसभर फक्त 40 वाज बघतात का? पाचोरा काहीच बघत नाहीत का? म्हणजे या माणसाला माझा द्वेष का? तर भाऊ, मला त्याचं उत्तर मिळालं. उद्याच्या काळात पाचोऱ्यातली, भडगावातली जनता यांना प्रश्न विचारायला लागली आहे की बाजूचं जामनेर बघा, तिकडचं 40गाव बघा, ते बदलतं आहे, तिथल्या व्यवस्था बदलत्या आहेत, तिथली कामं सुधारता आहेत, गाव कात टाकता आहे. हे उत्तर यांना द्यायला डोळेजळ झालंय. यांच्याकडे गावातल्या कुणीही माणसाला जर भेटलं, पाचोरेकरांना इथल्या व्यवस्था बदलण्यासाठी जर चर्चा करायची वेळ आली, भाऊ आपण कधी त्या गोष्टीचं राजकारणही करत नाहीये. यांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, एका वाक्यात तुम्हाला सांगतो, वाड्याला जर तुम्ही जाऊन पहा दिलीप भाऊ, वाड्यापर्यंत रस्ते कसे होत आहेत? वाड्यापर्यंत कोणी आलंय का? तिकडून कामं पाहिलीत का? आणि भडगाव पाचोरा लागल्यानंतर आम्ही आदिवासी भागात आलो अशी भावना, जनभावना लोकांमध्ये तयार व्हायला लागली आहे. त्याचं उत्तर यांच्याकडे नाहीये. आमच्या तालुक्यामध्ये, भडगाव तालुक्यातली काही गावं आता ठराव केला, वाड्याने ठराव केला की आम्हाला 40 गावामध्ये घ्या. मला असं वाटतं की 10 वर्ष सत्तेतल्या एखाद्या राजकीय नेतृत्वाचं हे अपयश आहे की माझ्या मतदारसंघातली गावं, स्वतःचा तालुक्यावर प्रत्येकाला अभिमान असतो, स्वाभिमान असतो, परंतु ती लोक ठराव करत आहेत की आम्हाला 40 गावला जायचं आहे. हेच खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी उत्तर आहे की स्वतःच्या तालुक्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. तिथं फक्त राजकीय भांडवल तुम्ही करायला आलात. एखाद्याच्या घडलेल्या घटनेवर तुम्ही पोळी शकण्याचा जो प्रयत्न करतायत तो आम्ही तिकडे बघू. 3 तारखेला जनता उत्तर देईल. या भडगाव पाचोऱ्यातल्या सर्व मायबाप जनतेला सांगतोय, भडगावचं चित्र तुम्ही पाहताय, सगळे 2 नंबरचे धंदेवाले, रेतीवाले, सट्टेवाले, पत्तेवाले, गुटकेवाले, हे सब वाले है. आणि या सगळ्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिल्या की लोक आज जे पैसे लावतील उद्याच्या काळात या सर्वसामान्य लोकांना त्रास देतील. मला एक कोणीतरी घटना सांगितली, 25/9/2023 एक घटना घडली. मी म्हटलं भाऊ, आम्ही असा पोरा बाळांवर अशा प्रकारचे आरोप आम्ही करू शकत नाही, कधी आम्हाला जमलं नाही. अरे आम्ही पण राजकारणामध्ये काही नीतिमत्ते पाळतो. ते म्हटले आम्हाला मंगेश चव्हाणची कागद द्या, आप्पा तुम्ही झेरॉक्सचा काही खर्च करू नका, मी तुम्हाला माझी सगळी कागद आणून देतो.
काही तुम्ही चिंता करू नका, पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी कागद काढायला सुरुवात केलं त्या दिवशी हा माणूस थांबणार नाही. पण तुम्ही आता जर मला अवकातीत आणलंच आहे तर भाऊ मला तुम्ही फक्त परवानगी द्या, ते इलेक्शन संपू द्या. त्यांच्याकडून एका माणसाने, पदम राजपूत पाटील नावाच्या माणसाने आता मला मेसेज इथं एकाने दाखवला की हा 2029 ला कसा आमदार होतो. अरे या पदम पाटील कोण आहे? हा पदम बापू, याला आली कुठून मस्ती एवढी? तुम्ही चाळीसगावचा आमदार ठरवणार असाल तर भडगाव पाचोरामध्ये मी सांगतो ठाण मांडून मी उद्यापासून आता लक्ष घालायचं ठरवलं आहे. भाऊ तुम्ही मला फक्त परवानगी द्या, त्या गोष्टीवर एकदा होऊनच जाऊ द्या. अरे आमचं काय होतं, आमचं होतं तरी काय? अरे एका सर्वसामान्यातल्या घरातला पोरगा गिरीश भाऊने संघर्ष केला, मला तिकीट दिलं, एकदा आमदार केलं, दुसऱ्यांदा आमदार केलं, दूध संघाचा चेअरमन केलं, अरे आता नगराध्यक्ष पद दिलं. यापेक्षा आयुष्यात काही जास्त नको आहे. पण इथं जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणी डिवसण्याचं काम करत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी रात्रीचा दिवस करायला आम्ही इथे येऊ, हे देखील आम्ही तुम्हाला सांगून जातो. आणि जाताना इथले काही अधिकारी आहेत, त्यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत, त्यांच्या वारंवार तक्रारी या येत आहेत की ते इथले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. काही लोक इथल्या स्थानिक आमदाराच्या आधिपत्याखाली वागत आहेत. 3 तारखेनंतर तुम्ही एकदा त्यांची चिठ्ठी द्या. भाऊ गिरीश भाऊ तुम्हाला सांगतो, संकटमोचक आहेत, पण ते एखाद्यावर संकट कसं आणतात त्या 3 तारखेनंतर त्याचं उत्तर काही लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे. त्या अधिकाऱ्यांना सांगणं असेल, जर चुकीच्या पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीच्या कुणा कार्यकर्त्याला त्रास देत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने समजू नका की आम्ही गप्प राहू. त्यांना देखील जशास तसे उत्तर दिलं जाईल. पुन्हा एकदा या तमाम पाचोरेकरांना, त्या मायबाप जनतेला सांगतोय की ही लढाई या पाचोऱ्याच्या अस्मितेची आहे. ही लढाई भविष्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या घडायला नको, ही ती थांबवण्याची आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथं विनंती करायला आलो आहे की येणाऱ्या 2 तारखेला आमच्या सुचिताताईला आणि आमच्या या सर्वच्या सर्व उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या कमळासमोर बटन दाबून 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 तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं, आशीर्वाद द्यावा, जनाधार द्यावा. एवढं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.